विठ्ठलाच्या मंदिरात सुरू होता नको तो प्रकार, आता थेट दर्शन बंद। आषाढी वारी सुरू होण्यापूर्वीच पंढरपुरातून एक धक्कादायक बातमी समोर आली। वारकऱ्यांसाठी अतिशय वाईट बातमी, आता दर्शन होणार नाही, मंदिर बंद। एक असा धक्कादायक प्रसंग घडला एका वारकऱ्यासोबत जो एकादशीच्या दिवशी पंढरपूरला गेला होता। तेव्हा विठुरायाच्या मंदिराच्या शेजारी एक प्रकार घडला जो वारकऱ्याला दिसला। त्याने आपला मोबाईल काढून त्याचा व्हिडिओ काढायला सुरुवात केली। कदाचित त्याने तो व्हिडिओ त्याच्या मोबाईलमध्येच ठेवला असता तर हे प्रकरण कोणाला समजलं नसतं, पण त्याने तो व्हिडिओ काढून यूट्यूबला टाकला आणि तो 2 तासात 20 लाखाहून अधिक लोकांनी पाहिला। आणि त्यामुळेच निर्णय घेतलाय, एक नवा नियम लागू केलाय, ज्यामुळे पंढरपूर सारख्या पवित्र ठिकाणी घडलेल्या या प्रकारामुळे वारकऱ्यांची चिंता वाढली। आता आषाढी वारी धोक्यात, कारण की वारी बंद, दर्शन बंद। नेमकं एक सकाळी प्रकार घडलाय ज्यामुळे वारकऱ्यांचा आता विठुरायाचं दर्शन बंद। काय विचित्र प्रकार पांडुरंगाच्या मंदिरा शेजारी घडला, जो रेकॉर्ड करता सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि ज्यामुळे काय निर्णय घेतला गेलाय की ज्यामुळे लाखो वारकऱ्यांना धक्का बसलाय। मग नेमकं पंढरपुरात काय घडलं, त्या वारकऱ्याने नेमकं काय बघितलं, तो व्हिडिओ व्हायरल का झाला आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेमकं काय निर्णय घेण्यात आला की ज्यामुळे वारकऱ्यांची चिंता आता वाढली आहे। खरंच आता मंदिर बंद होणार का, दर्शनासाठी काय त्या ठिकाणी हे असणार, चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर रिपोर्ट। पांडुरंगाचा निस्सिम भक्त निर्जला एकादशीला पंढरपूरला गेला होता। पुढच्या महिन्यात आषाढी एकादशी होती, त्याला तेव्हा जाता येणार नव्हतं, म्हणून तो 1 महिनाभर आधीच एकादशीला तिथे गेलेला। त्याने आयुष्यात विचार केला नव्हता की पांडुरंगाच्या मंदिरात त्याला असा प्रकार दिसेल। तो तेवढ्यावरच थांबला नाही, त्याने त्याचा व्हिडिओ काढला, सोशल मीडियावर टाकला, तो व्हायरल होताच निर्णय घेतला, आता आषाढी वारी धोक्यात, दर्शन होणार बंद। मग नेमकं काय घडलं होतं? खरं तर याची सुरुवात एका विठ्ठल भक्ताच्या प्रवासापासून झाली होती। एक दर महिन्याला विठ्ठलाच्या दर्शनाला येणारा एक वारकरी जो यावेळेसही आला होता। आता पुढच्या महिन्यात आषाढी एकादशी असल्यामुळे तो आधीच आला होता। त्याने सर्वप्रथम तुळजाभवानीचं आणि अंबाबाईंचं दर्शन घेतलं आणि मग त्याच्यानंतर तो विठुरायाच्या चरणी लीन व्हायचं असा त्याने बेत केला होता। तो आधी तुळजापूरला पोहोचला, देवीचं भव्य रूप, लोकांची गर्दी, श्रद्धेचा तो महासागर आणि येणारा थोडाफार पाऊस हे पाहून त्याला अत्यंत चांगलं वाटलं। पण पुढे गेला, त्याला एक वेगळं दृश्य दिसलं। पायऱ्यावर अनेक गरजू अपंग भिकारी लोक हात पसरून बसले होते, केविलवाने चेहरे, हात तुटलेले, काहींना पाय नव्हते। त्याला खूप वाईट वाटलं, पण त्याला माहिती नव्हतं की तो इथून पुढे जेव्हा पंढरपूरला जाईल तेव्हा तो जो अनर्थ पाहणार होता, ज्यामुळे अख्ख्या वारकऱ्यांची चिंता वाढणार होती। त्याने व्हिडिओ काढला, व्हिडिओ टाकला आणि त्यानंतर सगळी वारी धोक्यात कशी काय आली, काय त्या वारकऱ्याला दिसलं, काय ते विचित्र प्रकार सुरू होता, सगळं सविस्तर आता जाणून घेतोय। तुळजापुरामध्येच त्याचं मन थोडंसं विचलित झालं होतं। मग तो निघाला कोल्हापूरच्या दिशेने। सगळ्यात आधी त्याने अंबाबाईचं दर्शन त्याला घ्यायचं होतं। कोल्हापुरात गेला, तिथेही अगदी तीच परिस्थिती, अगदी काठावर नदीच्या कडाला गेला असताना तिथे अनेक कचरा तिथे दिसला, अनेक भिकारी त्या ठिकाणी दिसले। त्याचं मन विषण्ण होत चाललं होतं। आता तो तिथून निघाला पंढरपूरकडे, 2 देवींचं दर्शन घेतलं, आता लाडक्या विठुरायाचं दर्शन घ्यायचं होतं आणि तो तिथे, त्याला कल्पना केली नव्हती की तो तिथे जाऊन असं काहीतरी बघणार होता की ज्यामुळे त्या साख्या वारकऱ्यांची चिंता वाढणार होती। आता तो तिथून पुढे तिथे पंढरपूरला निघाला होता, पण त्याने कधी विचार केला नव्हता त्याला काहीतरी दिसेल। आता हळूहळू तो पंढरपूरच्या दिशेने निघाला, हळूहळू सोलापूर आलं, सोलापूर मार्गे तो जात होता। पंढरपूर आता हळूहळू जवळ येऊ लागलं होतं। तशी तशी आता काही ठिकाणचे जे त्याला वारकरी देखील दिसू लागले होते। काही ठिकाणी विठ्ठल नामाचा गजर सुरू होता, हळूहळू त्याला ऊर्जा जाणवली होती। आता हळूहळू तो मंदिराच्या दिशेने त्या ठिकाणी जाऊ लागला होता, पण त्याने कधी विचार केला नव्हता की मंदिरा शेजारीच त्याला एक विचित्र प्रकार दिसेल आणि तो रेकॉर्ड केल्यानंतर सगळ्याच वारकऱ्यांची चिंता वाढेल। मग असं काय घडलं की दर्शन बंद, नेमकं त्या वारकऱ्यांनी काय व्हिडिओमध्ये रेकॉर्ड केलं? खरं तर आता तो हळूहळू पुढे पुढे जाऊ लागला होता। त्याने कोल्हापूरमध्ये आणि तुळजापूरमध्ये जे चित्र पाहिलं होतं, त्याचं मन जे विषण्ण झालं होतं, त्याचंच भयानक रूप त्याला पंढरपूरमध्ये दिसणार होतं। आता हळूहळू तो त्या ठिकाणी गेला। सगळ्यात आधी त्याने गाडी लावली आणि गाडी लावून तो चंद्रभागेत स्नान करायला गेला। चंद्रभागेतून त्याने वरती पाहिलं तर पांडुरंगाच्या मंदिराचा कळस दिसत होता आणि कळस दिसल्यानंतर तो पुढे निघणार होता। आता वारकऱ्यांचं मन जे होतं ते अस्वस्थ झालं होतं। खरं तर त्याने तिथे पसलेला कचरा बघितला आणि कचरा पाहून त्याला खूप वाईट वाटलं,
पण कचऱ्याचं त्याला काहीच वाटत नव्हतं. आता तो पुढे जाणार होता. आता हळूहळू तो मंदिराकडे निघाला. आंघोळ केलेली होती, चंद्रभागेत स्नान केलं होतं. आता सगळ्यात आधी तो तिथे जात असताना त्याने पायऱ्यावर बघितलं, पायऱ्यावर अनेक भिकारी बसले होते. आता त्याला त्यांच्याकडे पाहून दया आली, पण तो तसाच पुढे चालू लागला. थोडंसं ऊन पडलं होतं. पुढे गेल्यानंतर तो मंदिराच्या तिथे गेला. मंदिराला आता प्रदक्षिणा घालायची होती आणि त्याच मंदिराला प्रदक्षिणा घालताना तो धक्कादायक प्रकार त्याच्या दिसला. आता त्याला एक ॲम्ब्युलन्स दिसली. आता ॲम्ब्युलन्स दिसल्यामुळे कदाचित त्याला थोडंसं वाईट वाटलं, कारण की ॲम्ब्युलन्स अशा ठिकाणी उभी होती जिथे शेजारी मंदिर आणि मंदिरा शेजारीच ॲम्ब्युलन्स. मग ॲम्ब्युलन्स इथं काय कामाला उभी होती, नेमकं ॲम्ब्युलन्स इथं काय कारण होतं? कदाचित त्याला वाटलं की कुणीतरी काही जरी इथं इश्यू झाला तर पटकन हे करण्यासाठी असेल, म्हणून तो तिथे जाऊ लागला. आता त्याने इकडला तिकडला परिसर बघितला. ॲम्ब्युलन्सच्या शेजारी तो इकडे तिकडे बघू लागला. ॲम्ब्युलन्सच्या शेजारी देखील थोडेफार लोक रस्त्याने चालत होतं. आता खरं तर सगळेजण अगदी आरामात चालत होते, कारण की गर्दी फारशी नव्हती आणि ॲम्ब्युलन्स तिथं उभी होती म्हणून ती विशेष काही वाटणं गरजेचं नव्हतं. पण ॲम्ब्युलन्सच्या शेजारी जो एक प्रकार होता, म्हणजे जिथे ॲम्ब्युलन्स उभी होती त्याच्यापासून 2 फूट अंतरावर एक धक्कादायक प्रकार सुरू होता आणि तोच प्रकार पाहून वारकऱ्याच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. त्याने मस्तकाला गेलेली आग, त्याला आलेला राग तो त्याला कंट्रोल झाला नाही. त्याने ताबडतोब मोबाईल काढला आणि मोबाईलमध्ये शूटिंग करून सुरू केली आणि तीच शूटिंग त्याने यूट्यूबला टाकली आणि तो व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे. मग काय होता तो प्रकार? ॲम्ब्युलन्सच्या चाकाशेजारी नेमकं काय सुरू होतं? नेमकं त्याला काय असं दिसलं की अगदी लाडक्या विठुरायाच्या याच्यामध्ये देखील त्याला त्याची तळपायची आग मस्तकाला गेली. खरं तर त्याने चंद्रभागेतून आल्यावरच प्रदक्षिणा त्या ठिकाणी सुरुवात केली होती. तिथे नामदेव पायरीच्या तिथून तो त्या ठिकाणी पुढे सरकला होता. प्रदक्षिणा सुरू होती. हळूहळू मंदिराला राऊंड मारण्यासाठी तो फिरत होता. काही ठिकाणी प्रसाद घेता येईल का असं तो करत होता. पण तेवढंच ॲम्ब्युलन्सकडे लक्ष गेलं. ॲम्ब्युलन्स पाहून त्याच्या मनात थोडंसं धस्स झालं होतं. पण ॲम्ब्युलन्सच्या चाकाशेजारी एक विचित्र प्रकार सुरू होता आणि त्याच प्रकारामुळे सगळीकडे एक धक्क्याचं वातावरण पसरणार होता. त्या ॲम्ब्युलन्सच्या चाकाशेजारी त्याने पाहिलं, आसपास कुणी नव्हतं, पण त्या चाकाशेजारी एक माणूस विवळत पडला होता. एक भिकारी जो अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये पडला होता. असं वाटत होतं की त्या भिकारी नेमका आहे की काय. त्याला एक जखम देखील झालेली होती. त्याच्या जखमेला एक मळकी पट्टी लावलेली होती. त्याला उठता येत नव्हतं. त्याचे डोळे मदतीसाठी गायावाया करत होते. तो वारकरी ते पाहून स्तब्ध झाला. त्या माणसाकडे आणि ॲम्ब्युलन्सकडे पाहू लागला. आता ॲम्ब्युलन्स 2 फुटावर उभी आहे आणि जिथे ज्याला मदतीची गरज आहे तो शेजारी तडफडत पडलाय, तरी कोणाचं लक्ष जात नाही. आता त्या वारकऱ्याला काय कळलंय चालेना. इतकी मोठी श्रद्धा, इतके मोठे पैसे लोक टाकतात, तरी हा ढोंगीपणा का? विठ्ठलाच्या दारात एक गरजू मदतीविना तडफडतोय. ॲम्ब्युलन्स त्याच्या शेजारीच उभी आहे, पण का त्याच्यावर उपचार होत नाही? त्यामुळे त्यांनी ताबडतोब मोबाईल काढला. आता इथून सगळा विषय फिरणार होता. मोबाईल काढला, शूटिंग करायला सुरुवात केली. त्याने ॲम्ब्युलन्सची शूटिंग काढली, त्यानंतर त्या व्यक्तीची शूटिंग काढली आणि तो त्या व्हिडिओमध्ये बोलू लागला. तो म्हणू लागला, पहा किती निर्दयी लोक आहेत, पहा किती आहे, शेकडो लोकांचा जीव वाचवणारी ॲम्ब्युलन्स तिथंच उभी आहे, त्यातला ड्रायव्हर देखील जागेवर नाहीये, मग हे चालू काय आहे? असा प्रश्न तो त्या व्हिडिओमध्ये विचारत होता. आता हा व्हिडिओ त्या ठिकाणी त्याने यूट्यूबला टाकला. तो प्रचंड व्हायरल झाला आणि व्हायरल झाल्यानंतर काही तासातच त्या भिकाऱ्याला तिथून उचलून दवाखान्यात ॲडमिट करण्यात आलं आणि तो वारकरी त्या व्हिडिओतच म्हटला की मी पुन्हा कधीच येणार नाही, माझं दर्शन बंद होणार आणि माझी आषाढी वारी देखील बंद होणार, असं तो त्या व्हिडिओमध्ये म्हटलाय. त्यामुळे आता वारकऱ्याने देखील असा भिकारी दिसला तर त्याला मदत करणं अतिशय गरजेचं आहे, असं देखील त्याने त्याच्यामध्ये म्हटलंय. तर या घटनेविषयी तुमचं नेमकं काय मत आहे? तुम्ही पंढरपूरला गेल्यावर अशी एखादी घटना तुमच्यासोबत घडली होती का? नक्की कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असत सबस्क्राईब करा. धन्यवाद.